नमस्कार मित्रांनो. देशातील लाखो सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी आजची बातमी ही अत्यंत महत्वाची आहे. 8व्या वेतन आयोगाबाबत मोठ्या चर्चा चालू आहेत. काही कर्मचाऱ्यांना तब्बल 53 लाख रुपयांपेक्षा जास्त एरियर्स हे मिळू शकतं, अशी माहिती समोर आली आहे. मित्रांनो, सध्या सर्वांचे लक्ष हे 22 आणि 23 जून रोजी लखनौ येथे होणाऱ्या महत्वाच्या बैठकीकडे लागून आहे. या बैठकीमध्ये फिटमेंट फॅक्टर, वेतनवाढ, भत्ते आणि पेन्शन सुधारणा यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. सर्वात मोठा मुद्दा म्हणजे फिटमेंट फॅक्टर. जर हा फॅक्टर 2.86 पर्यंत वाढवण्यात आला तर कर्मचाऱ्याच्या पगारामध्ये मोठी वाढ होऊ शकते. तसेच अंमलबजावणी उशिरा झाल्यास 1 जानेवारी 2026 पासूनचा एरियस एक रकमे मिळण्याची शक्यता आहे. आकडेवारीनुसार लेव्हल 11 कर्मचाऱ्यांना सुमारे 25 लाख रुपये, लेव्हल 12 ला 29 लाख रुपये, लेव्हल 13 ला 45 लाख रुपये आणि लेव्हल 14 ला अधिकाऱ्यांना तब्बल 53 लाख रुपयांपेक्षा अधिक एरियस हा मिळू शकतो. मात्र लक्षात ठेवा, ही रक्कम सध्या चर्चेत असलेल्या अंदाजावर आधारित आहे. केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. आता प्रश्न असा आहे की 8वा वेतन आयोग नेमका कधी लागू होणार? तज्ज्ञांच्या मते नवीन वेतन श्रेणीची अंमलबजावणी 2027च्या उत्तरार्धात होऊ शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा आणखी वाढलेल्या आहेत. तुमच्या मते 8व्या वेतन आयोगासाठी योग्य फिटमेंट फॅक्टर किती असावा? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सरकारी कर्मचारी व शिक्षकांसाठी महत्त्वाचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.